Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख, वादळे, संकटे आपल्या आयुष्यात येतात आपली परीक्षा घ्यायला, आपल्याला सक्षम बनवायला. म्हणून जर कोणताही प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात आला तर त्याला सामोरे जावा, कारण दुःखाची चव चाखणं महत्वाचं असतं. त्यासोबत तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये काम करत असाल तर प्रसन्न मनाने काम करा. तुम्ही जे काम करत असाल त्या सक्सेस एक दिवस नक्की मिळेल. त्यासाठी चेहऱ्यावरती स्माइल ठेवा, कंजूसपणा करू नका. मित्रांनो, थंबनेल बघून सर्व विषय तुमच्या लक्षात आला असेल. आजच्या डिजिटल युगात आपण नवीन इमारती, आधुनिक तंत्रज्ञान आणि उंच वास्तू पाहतो. विचार करा मित्रांनो, तब्बल 2300 वर्षापूर्वी एक वास्तू बांधली गेली आणि आजही हजारो लोकांचं लक्ष ती वास्तू वेधून घेते. ती म्हणजे सांची स्तूप. इतिहास, कला आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम असलेला हा स्तूप भारताच्या गौरवशाली वारसाचे प्रतीक आहे. आज मी तुम्हाला सांची स्तूपाच्या अद्भुत इतिहासाची सफर घडवणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहा. अर्धवट माहिती नुकसान करते, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या या मित्रासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मध्य प्रदेशातील सांची स्तूप हे भारतातील सर्वात मौल्यवान युनेस्को वारसा स्थळापैकी एक आहे आणि देशाच्या प्राचीन बौद्ध वारसाचे सुद्धा प्रतीक आहे. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत सांची स्तूप बांधला गेला. सांची येथील महान स्तूप केवळ एक स्थापत्य चमत्कारच नाही, तर भारतीय उपखंडात बौद्ध धर्माचा प्रसार प्रतिबिंबित करणारा एक आध्यात्मिक प्रतीक देखील आहे. एका विशाल अर्धगोलाकार घुमटाने मुकुट घातलेला हा स्तूप बुद्धांच्या पवित्र अवशेषांना ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता आणि तो यात्रेकरू आणि इतिहास प्रेमी जे असतील त्यांच्यासाठी श्रद्धेचं केंद्र राहिला आहे. सांची खरोखरच उल्लेखनीय, म्हणजे सांची स्तूपाला उल्लेखनीय बनवणारी गोष्ट म्हणजे एंट्रन्स, जे प्रवेशद्वार आहे आणि तोरण आहे, जे बुद्धांच्या जीवनातील प्रसंग आणि विविध जातक कथा दर्शवणाऱ्या तपशिलावर कोरीव कामांनी सजवलेले आहेत. हे कोरीव काम केवळ प्राचीन कामगिरीच्या कलात्मकतेवर प्रकाश टाकत नाही, तर बौद्ध शिकवणीसाठी दृश्यशास्त्र म्हणून देखील काम करते. लहान स्तूप, मठ आणि मंदिरे वेढलेले हे स्थळ शतकानुशतके धार्मिक भक्ती आणि विकसित होत असलेल्या स्थापत्य शैलीचे प्रतिनिधित्व करते. आज सांची स्तूप भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचा पुरावा म्हणून उभा आहे, जो जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. जगातील सर्व जे लोक असतील ते सांची स्तूपला व्हिजिट करतात, कारण तो आकर्षित करतो. कशासाठी? शांत सौंदर्याचे आणि ऐतिहासिक खोलीचे साक्षीदार होतात ते लोक जे सांची स्तूप बघायला जातात. पर्यटकांनी ते एकाच ठिकाणी अध्यात्म, इतिहास आणि कला यांचा प्रेरणादायी अनुभव देते. सांची स्तूपाचा इतिहास, आता इतिहासाला सुरुवात झालेली आहे. मौर्य सम्राट अशोक सत्तेवर येण्यापूर्वी उज्जैन येथे राज्यपाल म्हणून काम पाहत होता. त्यावेळी विदिशा येथील श्रेणी प्रमुखाची मुलगी देवी हिच्या बरोबर त्याने विवाह केला होता. कलिंगाच्या युद्धानंतर अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला हे प्रत्येकाला माहित आहे. इतिहास आपण वाचलेला आहे. इतिहासाची पानं जर उलगडली तर जे कलिंगचं युद्ध झालं, अतिशय भयंकर युद्ध झालं. त्यानंतर अशोक सम्राट मौर्य अशोक सम्राट याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अशोकाने 84,000 स्तूप आपल्या साम्राज्यात बांधले होते, असे उल्लेख बौद्ध साहित्यातून मिळतात. मित्रांनो, गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाण नंतर त्यांच्या अस्थी व दैनंदिन ज्या वस्तू वापरत असतील
याच्यावर महाअष्टस्तूप बांधण्यात आले. त्या काळात सांची येथे गुप्त काळापर्यंत अनेक बौद्ध स्तूप विहार बांधण्यात आले होते. गुप्त काळामध्ये हिंदू मंदिर स्थापत्य कलेचा उगम झाला होता. सांची येथे गुप्त काळात मंदिरे बांधण्यात आली होती. त्यापैकी एक मंदिर सांची येथे सध्या अस्तित्वात आहे. एफ.सी. मेसी यांनी 1851 मध्ये सर्वप्रथम सांची येथील स्तूपांची रेखाचित्रे काढली होती. 1851 ला सांची येथील बौद्ध स्तूप. सांची येथे सध्या 3 बौद्ध स्तूप अस्तित्वात आहे. सांची येथील बौद्ध स्तूप हिनह्यान पंथांची असल्यामुळे गौतम बुद्धांची प्रतिमा कोणत्याही स्तूपावर आढळत नाही. सांची महास्तूप सम्राट अशोकाने बांधलेला आहे. येथील महास्तूप सर्वात प्राचीन असून अशोकाच्या काळात या ठिकाणी एक मातीचा ढिगारा होता. अशोकाने याच्यावर विटा, दगड याचा वापर करून त्याला एक स्तूपाचा आकार दिला. शुंग आणि सातवाहन राजांच्या काळात सांची येथील स्तूपाचे सुशोभीकरण करण्यात आले. अष्टितान, अंडाकृती घुमट, त्यावर हर्मिका आणि छत्रावली अशी बौद्ध स्तूपाची रचना आहे. शुंग आणि सातवाहन राजाच्या काळात स्तूपाभोवती वेदिका, पदशनापथ आणि तोरणे उभारण्यात आली. महास्तूपासमोर एक अशोक स्तंभ उभारण्यात आला. सांची स्तूप क्रमांक 2 येथील स्तूपाचे अष्टितान, अंडाकृती घुमट आणि वेदिका याचे अवशेष शिल्लक आहेत. या वेदिकांवर कोरलेली गोलाकार तबके वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या तबकांवर प्रथमच गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्वाचा प्रसंग, मानवी प्रतिमा, प्राणी, पक्षी, पाने यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यामुळे शुंग आणि सातवाहन काळातील समाज दर्शन होते. सांची स्तूप क्रमांक 3. सांची येथील तिसऱ्या स्तूपाचे अष्टिस्थान, अंडाकृती घुमट, हर्मिका, छत्रावली, वेदिका आणि एक तोरण सध्या अस्तित्वात आहे. या स्तूपामध्ये गौतम बुद्धांचे शिष्य सारिपुत्र अति महामोगलाना यांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. जे त्या काळात गौतम बुद्धांचे जे शिष्य होते सारिपुत्र आणि महामोगलाना यांच्या ज्या अस्थी आहेत त्या 3 नंबरच्या सांची स्तूपात ठेवलेल्या त्यांच्या अस्थी आजही आहेत. बौद्ध वास्तुकलेचा समृद्ध वारसा पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात सांची येथे भेट देतात. सांची येथील तोरणे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आहेत. स्तूपाच्या चारही बाजूला किंवा स्तूपाच्या चारही दिशेला ही तोरणे उभारलेली आहेत. शुंग आणि सातवाहन काळात ही तोरणे उभारलेली आहेत. महास्तूपाच्या दक्षिण दिशेला असलेले तोरण सातवाहन काळात सर्वप्रथम उभारण्यात आले. 2 उभे स्तंभ आणि 3 आडव्या तुळया अशी या स्तूपाची रचना आहे. सांची येथील तोरणांवर गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्वाचे जे प्रसंग आहेत, ज्ञानप्राप्ती, पहिले प्रवचन किंवा शिल्पांकन केलेले अजूनही आहे. तसेच जातक कथामधील काही शिल्प रूपामध्ये दाखवले आहेत. याशिवाय कमळ, धम्मचक्र, स्वर्गातील अप्सरा आणि बौद्ध भिक्खू यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. बघा, म्हणजे जातक कथा असू द्या, ज्ञानप्राप्ती असू द्या, बुद्धांनी जे प्रवचन दिलं त्या प्रतिमा किंवा जातक कथा यावरील सर्व ज्या प्रतिमा आहेत त्या कोरलेल्या अजूनही आहेत. सांची येथील महास्तूपासमोर अशोक स्तंभ आहे. येथील अशोक स्तंभ दगडी असून 40 फूट उंच आहे आणि हा स्तंभ घासून गुळगुळीत केलेला आहे. मौर्यकालीन शिल्पकलेचे हे एक वैशिष्ट्य आहे.
स्तंभ शीर्षावर घंटाकृती पीठावर 4 दिशेला तोंड करून उभे असलेले सिंह याची प्रतिमा आहे. त्यांच्या डोक्यावर धम्मचक्र आहे. धम्मचक्र हे गौतम बुद्धांनी सारनाथ येथे दिलेल्या पहिल्या प्रवचनाचे प्रतीक आहे. या स्तंभावर अशोकाचा ब्राह्मी लिपीतील कोरीव लेख आहे. पूर्वी हा स्तंभ सांची येथील इतर ठिकाणी होता. ब्रिटिश काळात हा स्तंभ महास्तूपाच्या दक्षिणेकडील तोरणेसमोर स्थापन करण्यात आला. सांची येथील अशोक स्तंभ जगभरातील पर्यटकाचे खास आकर्षण आहे. सांची आता परिसरातील जे पर्यटन स्थळ आहे, तुम्हाला जर सांची स्तूप बघायचं असेल आणि सोबत इतर स्थळ बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तुम्ही सांची स्तूप बघितला. आता जे इतिहास प्रेमी असतात किंवा यात्रेकरू असतात, त्यांना इतिहासाविषयी जाणून घ्यायचं असतं. त्यांच्या मनात प्रश्न येतात की बाबा मला ह्या लेणीविषयी असू द्या, कोणत्याही स्तूपाविषयी असू द्या, माहिती गोळा करणे असू द्या. मग त्यांना अजून काही बघायचं असेल तर सांची परिसरातील अजून काही पर्यटन स्थळे आहेत. त्यामध्ये आहे सांची पासून जवळच्या परिसरात विदिशा गरुड स्तंभ आहे. त्यानंतर उदयगिरी लेणी आहे. भीमबेटका, शैलीचित्र, सांची आणि विदिशा येथील वस्तू संग्रहालय पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहेत. सांगितलं उदयगिरी आहे, भीमबेटका आहे, शैली, त्यानंतर हे पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहे आणि पर्यटक खास आवर्जून त्या ठिकाणी बघायला जातात. त्यानंतर विदिशा गरुड स्तंभ सुद्धा तुम्ही बघू शकता. सांची पासून जवळ असलेल्या विदिशा ठिकाणी वस्तू संग्रहालय आहे. पर्यटकांचे त्या ठिकाणी सुद्धा लक्ष वेधले जाते आणि लोक किंवा इतर जे काही पर्यटक असतात ते ह्या ठिकाणी जातात विदिशा गरुड स्तंभ बघायला. त्यानंतर आहे इंडो ग्रीक राजा. हा स्तंभ इंडो ग्रीक राजा ॲडियलकिड्स याचा राजदूत हेलिओडस याने इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात उभारलेला आहे. तो म्हणजे गरुड स्तंभ वासुदेवाला श्रीकृष्णाचे एक नाव समर्पित केलेलं आहे. स्तंभ शीर्षावर विष्णूचे वाहन असलेले गरुडाची प्रतिमा कोरलेली आहे. या स्तंभावर ब्राह्मलिपीतील प्राकृत भाषेतील एक कोरीव लेख आहे. त्या काळात शुंग राजा भागभद्र या प्रदेशात राज्य करत होता. सांची येथील येणारे पर्यटक आवर्जून विदेशातील गरुड स्तंभ पाहण्यासाठी भेट देतात. मग अशीच बोललो, सांची स्तूप बघितला. सांची पासून जवळच असलेलं हे विदिशा गरुड स्तंभ आहे, तो सुद्धा बघण्यासारखा आहे आणि पर्यटक आवर्जून बघतात. भीमबेटका आहे, अश्मयुगीन गुफा आहेत त्या काळातील, ते सुद्धा पर्यटक बघतात. या गुहेमध्ये अश्मयुगीन मानवाने अप्रतिम शैलीचित्र रेखाटलेली आहेत. युनेस्कोने भीमबेटका स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे. उदयगिरी लेणी सांची पासून 20 किलोमीटर अंतरावर उदयगिरी लेणी आहे. यातील शिल्पकला आणि वास्तुकला वैशिष्ट्यपूर्ण आहे. वस्तू संग्रहालय त्यासोबतच सांची आणि विदिशा येथील वस्तू संग्रहालयात या प्रदेशातील सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जतन करण्यात आलेला आहे. विद्यार्थी तसेच पर्यटक या संग्रहालयांना आवर्जून भेट देतात. तुम्ही नक्की भेट द्या. सांची स्तूप बघितला, उदयगिरी बघा, भीमबेटका बघा किंवा विदिशा गरुड स्तंभ बघा. सांची स्तूप येथील पर्यटकांसाठी काय सोयी सुविधा असतात ते सुद्धा तुम्ही बघू शकतात. म्हणजे बाबा आपण गेलो तर मग आपण राहायचं कुठं, जेवण वगैरे कसं, ते सर्व सोयी सुविधा सुद्धा त्या ठिकाणी आहेत. सांची येथे पर्यटकांसाठी अद्ययावत माहिती केंद्र आहे. सांची येथील स्तूप, त्याचा इतिहास, शिल्पकला, वास्तुकला याची माहिती देणारी पुस्तके या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता तुम्हाला एखाद्या उदयगिरी या स्तूपाची माहिती हवी असली तर ठिकाणी पुस्तके आपल्याला अवेलेबल होतात, आपण वाचू शकतात आणि आपली बौद्धिक पातळीचा विकास आपण करू शकतो. त्याशिवाय स्थानिक मार्गदर्शक पर्यटकांना या स्थळाचा इतिहास, तसेच शिल्पकला आणि वास्तुकला वैशिष्ट्ये
याची माहिती देतात. काही पर्यटक ऑडिओ गाईडचाही लाभ घेतात. म्हणजे जर एखाद्या पर्यटन ठिकाणी तुम्ही गेला असाल, त्या ठिकाणी जो लोकल गाईड असतो त्याची सुद्धा मदत घेतली जाते, कारण त्यांना प्रॉपरली माहित असतं इथला इतिहास असू द्या, काय असो. आणि आपण पुस्तकांतून सुद्धा त्या स्तूपाची माहिती असू द्या, त्या पर्यटन जागेची माहिती असू द्या, आपण विकसित करू शकतो. सांची युनेस्को वारसा स्थळ असल्यामुळे देश विदेशातील पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधांचा आहेत तुम्हाला मिळतील. मध्य प्रदेशातील युनेस्को जागतिक वारसा स्थळापैकी एक असलेले सांची स्तूप हे प्राचीन भारतातील सर्वात महत्वाच्या स्मारकापैकी एक आहे, जे बौद्ध कला, वास्तुकला आणि अध्यात्माची खोली प्रतिबिंबित करते. ईसापूर्व 3ऱ्या शतकात सम्राट अशोकाने बांधलेले सांची येथील महान स्तूप भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांना मूर्त रूप देण्यासाठी बांधले गेले होते. शतकानुशतके ते बौद्ध शिक्षण आणि तीर्थयात्रेचे एक प्रमुख केंद्र बनले आहे, जे विविध प्रदेशातील भिक्षू, विद्वान आणि भक्तांना आकर्षित करते. त्याचे ऐतिहासिक महत्त्व सर्वात प्राचीन आणि सर्वोत्तम जतन केलेल्या बौद्ध स्मारकापैकी एक असल्याने आहे, जे भारतीय वास्तुकलेची उत्क्रांती दर्शवते. हे स्थळ त्यांच्या भव्य अर्धगोलाकार घुमटासाठी आणि तोरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विस्तृत कोरीवकामासाठी किंवा प्रवेशद्वारासाठी प्रसिद्ध आहे, जे उत्कृष्ट दगडी कोरीवकामामुळे आणि बुद्धांच्या जीवनातील दृश्ये आणि इतर जातक कथांचे वर्णन करतात. तुम्हाला माहित आहे की मी सांगितलं सुरुवातीलाच की बुद्धांचे जे जीवनाचे जे प्रसंग आहेत किंवा जातक कथा आहेत ते सर्व कोरलेलं आहे त्या ठिकाणी. महान स्तूपाच्या सभोवताली लहान स्तूप, मठ आणि मंदिरे आहेत, जे पर्यटकांना प्राचीन काळातील धार्मिक आणि सांस्कृतिक पद्धतीची झलक दाखवतात, दर्शवतात किंवा देतात. सांची संग्रहालय त्याच्या गौरवशाली भूतकाळावर प्रकाश टाकणाऱ्या कलाकृती आणि शिल्पांनी अनुभव अधिक समृद्ध करते. पर्यटकांसाठी सांची एक शांत आणि समृद्ध अनुभव देते, ज्यामध्ये इतिहास, अध्यात्म आणि कला यांचा मिलाप आहे. स्तूपाभोवती, सांची जो स्तूप आहे त्या स्तूपाभोवती फिरणे, तपशिलावर कोरीवकाम पाहणे आणि शांत वातावरण आत्मसात करणे यामुळे पर्यटकांना भारताच्या कालातीत वारसाशी शांती आणि कौतुकाची भावना निर्माण होते. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ छान वाटला असेल, आवडला असेल, मनाच्या कोपऱ्यामध्ये वाटलं असेल की बाबा खूप छान माहिती मिळाली, म्हणून चॅनलला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.